सर्वप्रथम सांगतो, गणेश डोंगरे रील स्टार वडोणी तालुक्यातली डोंगराच्या वाडी गावचे ऊसतोड कामगार ते कारखाना ऊसतोड काम करीत असताना त्यांचा तिथे अपघाती मृत्यू झाला. अपघात मृत्यू झाल्यानंतर मी कारखान्याशी संपर्क केला. तर त्यांना सांगितलं, बाबा असा ऊसतोड मजुराचा अपघात झाला आहे, त्याला तुम्ही तात्काळ तिथे काही मदत करा, त्यांना गाडी द्या, ॲम्ब्युलन्स द्या. कारखान्यानं कुठलीही सुविधा दिली नाही. त्यांनी बाहेरून गाडी बोलवून घ्यावी लागली. स्वतः मजुरांनी ऊस उचलून बाजूला काढला. त्यांनी कारखान्याची JCP वगैरे त्यांनी बाजूला ऊस काढायला काही दिली नाही. त्याच्यामुळे ते इथं वेळ झाल्यामुळं त्या ऊसतोड मजुराचा तिथे कारखान्यावर मृत्यू झाला. नंतर त्यांनी तर लातूरला पाठवलं. लातूरला PM वगैरे करून गावाकडे आणलं. नंतर दुसऱ्या दिवशी कारखान्याला फोन केला, असं मला आमच्या ऊसतोड मजुराचा डेट झाली बाबा. त्याचे लहान लहान लेकरं आहेत, सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर देशात राज्यातसुद्धा लोक तळतळ करायलीत. ह्यांना तुम्ही कारखान्याकडून काही मदत करा. नसली मदत करायची, जो तुमचा आमचा साखर संघासोबत करार आहे की ऊसतोड मजुराचा विमा उतरलाच पाहिजे, तो विम्याची मला पावती द्या. इथे मला आम्ही उतरला नाही विमा. आताशी यादी तयार केली. अहो मग तुम्ही कारखाना सुरू होऊन तुमचे आता 2 महिने झालेत, मग तुम्ही आताशी यादी तयार केली, मग तुम्ही माणसं मारायची वाट बघतात, काय करतात नेमकं? तुम्ही कधी विमा उतरणार? नाही म्हणजे आम्ही काहीतरी तडजोड करू, चेअरमन साहेबाशी बोलून तुम्हाला 2 दिवसात कळवू. मी 2 दिवसाच्या ऐवजी 6 दिवस वाट बघितली. 6 दिवसात वाट बघितली. त्यांनी कॉल करून सांगितलं, आज जर संध्याकाळपर्यंत तुम्ही आम्हाला मदत नाही पोच केली तर उद्या सकाळी मी आलोय तुमचा कारखाना बंद करणार. ती कारखाना मगरूर एवढा गेला की काही लोकांचे त्यांना काही बोलले असते नाही, काही करणार नाहीत, काही होणार नाही म्हणून ते त्यांच्या समाजकंटकाच्या ह्याच्यातून ते मगरूर गेल्यामुळं की मला नाही आलं तिथं. ते लहान लहान लेकरं, त्या 3 मुली, ते गणेश डोंगरेंची पत्नी, त्याचे सासू सासरे, त्याची अपंग आई, तिला म्हणजे हातपाय तिच्या वाकडेत, त्यांना घेऊन मला काय बऱ्याचशा लोकांनी सपोर्ट केला. ऊसतोड मजुरांनी माझ्या सगळं जवळपास 500 ते 600 ऊसतोड मजूर माझ्यासोबत आले. मी कारखान्यावर जावं लागलं. कारखान्यावर जाऊन मला ना इलाजा नसतो, त्या गव्हाणीत जाऊन बसावं लागलं. गव्हाणीत बसूनसुद्धा मला तिथं 15 घंटे आंदोलन करावं लागलं. तिथून मुरी कारखान्याला जाग आली की आता हे आपला कारखाना चालू होऊ देत नाही. तर त्यांनी मला सुरुवात अल्टिमेट दिलं की आम्ही 4 लाख देतो. मी म्हणलो तुम्ही 4 लाख 12 लाख रुपये बस. आंदोलन केलं, सगळे माझ्यासोबत आले, त्यामध्ये त्याचं यश मिळालं. रात्री 2:30 कारखान्याला नमावं लागलं. कारखान्याने मला 21 लाख रुपये अश्विनी डोंगरे यांच्या नावानं चेक दिला आणि मुकदमाची कारखान्याची जी बाकी होती त्यांच्या नावानं ते बाकीचं मी 4 लाख रुपयाचं नीलपत्र घेतलं. आणि अशी मदत त्यांना मिळून त्यांच्या लेकरांच्या म्हणजे ठीक आहे, त्यांचा वडील वारला नाही, नकळत समाधान वाटलं. आणि आम्ही सगळ्यांना घेऊन गावाकडे वापस आलो. तरी ते कारखान्याचे दलाल लोक होते, ज्यांना इथं कारखाने आले 10-5 रुपये खर्च देते वेंदारा नेण्यासाठी काही राजकीय पुढारी. त्यांच्याच अजितदादाचेच कार्यकर्ते येतं ते वडोणी तालुक्यातले. त्यांचं नाव घ्या एवढे काही मोठे नाहीत ते, पण ते काही ते समाजकंटक असल्यामुळं त्यांच्यामुळं त्या ऊसतोड मजुराच्या पत्नीचं 10 लाख रुपयाचं नुकसान झालं. आणि ज्यांचे पाय मोडले 2 मजुराचे त्यांचं 1-1 लाख रुपयाचं नुकसान झालं. कारखाना द्यायला तयार असताना त्या माणसांना देऊ दिलं नाही.